नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज सकाळी सकाळी ना पाऊस चालू होता आणि विजाचा गडगडाट पण वाजत होता. पण असं वाटलं आज दिवसभर पाऊस थांबतो का नाही, पण नंतर थोड्या वेळानं पाऊस थांबला. पण सकाळी वातावरण खूप छान झालं होतं, एकदम थंड हवा होती. गावाकडे आले ना पक्ष्यांचा आवाज खूप येतो आणि खूप भारी वाटतं. आता जरा पाऊस कमी झाला आणि दिवस उगवायला लागला होता. आणि आम्ही तिघी जेव्हा किचनमध्ये असतो तेव्हा नेहमीप्रमाणे तशी गडबडच असते, भरपूर काही बनवायचं असतं. तर सगळ्यात आधी म्हटलं गवारीची शेंग बनवायची होती, तर मी भाजायला लागले तोपर्यंत ताई देवपूजेला लागले होते. ही देशी गवारीची शेंग आहे बरं का. तशी पुण्यात आपल्याला देशी नाही भेटत, मी कधीच आणत नाही पुण्यामध्ये. तोपर्यंत आत्यांचा चहा घ्यायचं चालू आहे. सध्या आत्या डाएटवर आहेत त्यामुळं कोरा चहा घेतात आहे. पण त्यांनी आमचा स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत आमच्यासाठी चहा बनवायला ठेवला होता. जसं मी लास्ट टाइम एकदा सांगितलेलं 5 स्टारला पण लाजवेला एवढा भारी चहा बनवतात आमच्या आत्या. आता इथं त्याच वेळी ताईची देवपूजा करायची चालू होती. गवारीची शेंग बनवून माझी झाली होती, शिजायला ठेवली होती. तोपर्यंत भोपळ्याची भाजी बनवायची होती, तोपर्यंत चिरून घ्यावा म्हटलं. तर बसून माझं चिरायचं चालू आहे इथं. आणि आत्यांचं पण काम चालू आहे. रात्री जी भांडी धुतली होती ना ती मांडायची चालू आहेत आत्याची. एकाच वेळी तिघींची कामं चालू आहेत. देवपूजा हे सगळं घरी सगळे असल्यानंतर ना किचनमध्ये एक वेगळीच गुणगुण असते. कामं पण पटापटा होतात आणि करमतं पण. म्हणजे ह्यातलं एक जण जर कोण नसेल ना तर किचनमध्ये करमत नाही, असं होतं. देवपूजेचं तर ज्याच्या आंघोळ आधी होईल ना तो सगळ्यात आधी देवपूजेला लागतो. मग तोपर्यंत ताईची देवपूजा चालू आहे आणि ताईचा आज उपवास असल्यामुळे ताईच देवपूजा आज करणार होती. सकाळी सकाळी किचनमध्ये आमच्या तिघींची तर कामं चालूच असतात, गडबड चालू असते कामांची. पण त्याच वेळी ना आहोंची किंवा भैयांची, मुलांची सगळ्यांची धावपळ असते. कोणाला चहा पाहिजे असतो, कोणाला दूध पाहिजे असतं, कोणाला भूक लागलेली असते. बनवतच तिकडं ह्यांना जेवायला वाढायचं पण चालू असतं. सकाळी गोंधळ असतो. तो गोंधळ जरा शांत झाला की मग मात्र आम्ही निवांत चहा घेतो. आता जसं मी म्हटलं तसं आत्या कोरा चहा घेत होत्या आणि आम्ही गोरा चहा घेत होतो. म्हणून मी आणि ताईनं आधी चहा घेऊन घेतला आणि नंतर पुढची राहिलेली कामं करायची म्हटलं. आणि आमची आस्था मला फोनवर सांगत होती, आई तू कधी येणार आहेस आणि तू आले एक तुला हेड मसाज करून देते म्हणून. आज बाहेर हवा खूप सुटलेली आणि माझं थोडंसं डोकं पण दुखत होतं, त्यामुळे लेकीकडनं हेड मसाज करून घेतला. खूप रिलॅक्स वाटत होतं ना. अगरचा स्कॅल्प मसाजर आहे त्यामुळे दिवसभर एकदम डोक्याला रिलॅक्स वाटतं, थकवा राहत नाही अजिबात. मसाजरचं ना मेन युनिट आहे, त्याच्यानंतर हे युजर मॅन्युअल येतं त्याच्यासोबत, पुन्हा मॅग्नेटिक चार्जिंग केबल येते ह्याच्यासोबत, रिस्ट बँड पण येतो ह्याच्यासोबत. एवढं सगळं आपल्याला भेटतं. यामध्ये ना 4 रोटेटिंग मसाज हेड आहेत. त्याच्यामध्ये 3 स्पीड सेटिंग आहेत, लो, हाय आणि पल्स सेटिंग आहे आणि एकाच बटनाने सगळं कंट्रोल करता येतं. लॉंग प्रेस करून डिव्हाइस ऑन किंवा ऑफ करता येतं. हे जे हेड्स आहेत ना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतात बरं का. आणि ते वेट ड्राय आणि तेल लावून पण केसांवरती वापरू शकता. एकदम हाताच्या बोटासारखा अनुभव येतो आपल्याला. हा जो आहे ना हँडी रिस्ट बँड आहे, ज्याच्यामुळे ते आपल्या हातातून अजिबात स्लिप होत नाही. IPX वॉटरप्रूफ आहे त्यामुळे शॅम्पू करताना पण आपण वापरू शकतो हे. आणि हे जे सिलिकॉन हेड आहेत ना ते इझिली काढून आपण सहज धुवू शकतो. आता इथं जे हेड आहेत ना ते मी धुवून घेते आणि छान इथं सुकायला ठेवलेत. मध्ये रिचार्जेबल बॅटरी असते त्यामुळे मॅग्नेटिक केबलच्या साह्याने ना आपण इथं हे चार्जिंगला लावू शकतो. हे कॉम्पॅक्ट हलके आहे, म्हणजे 279 ग्रॅम वजनाचं आहे याचं आणि कॉर्डलेस आहे त्यामुळे कुठं पण जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी पण एकदम परफेक्ट आहे. ह्याच्यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते, त्यामुळे हेअर केअरला पण फरक पडतोय. आणि हे फक्त डोक्यासाठी नाही तर मान आणि खांद्यासाठी पण एकदम परफेक्ट आहे. 15 मिनिटावरती ऑटो शट ऑफ फीचर आहे सुरक्षतेसाठी ह्याच्यामध्ये. त्यामुळे रिलॅक्स तर वाटतंच आहे आणि स्कॅल्प क्लिनिंग पण होते, हेअर केअरसाठी पण वापर होतो चांगला. आणि हलका आहे त्यामुळे ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लेकीकडनं असा मसाज करून घ्यायला पण खूप भारी वाटते. या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता देवपूजा तर झाली होती, सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, गॅसच्या दोन्ही शेगड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि पुढच्या तयारीला लागलो. इकडे विठ्ठल विठ्ठल. आमची भात, वरण, सुकी भाजी, पातळ भाजी सगळं काही बनवून झालं होतं. तोपर्यंत ताईने कणिक मळायला घेतली. ताईची कणिक मळून झाली की चपात्या फक्त आमच्या राहणार होत्या, बाकी तर सगळी कामं होत आली होती. आता आमच्या तिघींचं इथं काम चालू असताना आमच्या आस्ताचं सुट्टी दिवशी अशी मदत करायचं चालू असते. आणि म्हटली तिचं चाललं होतं की हॉल झाडून घ्यायचं.
तिनं सगळं झाडून घेतलं होतं आणि तिचं काम पण एकदम चाकाचक आणि निर्मळ असतं. एवढा लहान जीव आहे तरी पण. आता इथं मी ताक बनवत होते म्हणून ह्यांना ताक बनवायचं होतं आणि म्हणून मी तिघांना थोडं थोडं बनवायला दिलं होतं ताक. असं छान करतोय की. हां तसा जेवायला अजून वेळ होता म्हणून म्हटलं की ताक, ताईचा पण उपास होता, ताक बनवावं म्हटलं. तर म्हणून ताक मी बनवत होते, पण आता ह्यांची लुडबुड होते त्यामुळे ताक काय मुलांनीच थोडं थोडं करून घेतलं. बाकी हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला भेट.